यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आपण बघतोय डिफरन्शिएशन आणि त्यामधला एक्सरसाइज 1.1 पहिली 3 एक्झाम्पल आपली झालेली आहेत। आज आपण बघणार आहोत एक्झाम्पल नंबर 4। एक्झाम्पल बोर्डवर आहे बघा। एक्झाम्पल आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करते, नंतर कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया। काय दिलंय बघा, x च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, करस्पॉन्डिंग f(x) च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत। म्हणजेच काय, ही जी व्हॅल्यू आहे ही म्हणजे f(2) आहे। x च्या जागेवर 2 आल्यानंतर जी व्हॅल्यू होईल ती म्हणजे f(2) ची व्हॅल्यू ही आहे। f(4) ची ही x ची व्हॅल्यू 2 आहे, 4 आहे, 6 आहे। म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे ही f(2) आहे, ही f(4) आहे, ही f(6) आहे। सिमिलरली ही जी व्हॅल्यू आहे ही g(2) आहे, ही g(4) आहे आणि ही g(6) आहे। आता f'(x) म्हणजे काय, तर याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर त्याच्यामध्ये x इज इक्वल टू 2 ठेवला तर त्याची व्हॅल्यू -3 आहे। म्हणजे f'(2) इज -3 आहे, f'(4) इज 5 आहे, f'(6) इज -4 आहे। सिमिलरली g'(2) इज इक्वल टू 4, g'(4) इज इक्वल टू -6 आणि g'(6) इज इक्वल टू 7 हे इथे दिलेलं आहे। आणि याच्यावरनं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत। 4 सब क्वेश्चन आहेत, 2 मी इथे घेतले, 2 तुम्ही करायचे आहेत। पहिला बघूया, rx दिलेला आहे आणि r'(2) काढायचा आहे। म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पहिल्यांदा काढायचा आहे। r'(x) पहिल्यांदा काढायचा आहे आणि r'(x) काढल्यानंतर x च्या जागेवर 2 ठेवायचं आहे आणि r'(2) आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। फक्त सिम्पली चेन रूल आहे याच्यात, बाकी काहीच नाही। बघूया, हे rx आहे म्हणजे r'(x) बाय चेन रूल। बाहेरचं फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह पहिला घ्यायचा, f' झाला, बाहेरचं फंक्शन f आहे, f' झालं, इनटू आपण काय करतोय, इनटू आतलं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण नंतर लिहितोय, g'(x). आता आपल्याला व्हॅल्यू काढायची बघा, r'(2) म्हणजे x इज इक्वल टू 2 ची व्हॅल्यू काढायची। म्हणजे देअरफॉर r'(2) इज इक्वल टू f'(g(2) इंटू g'(2). आता g(2) बघा इथे, g(2) म्हणजे ही व्हॅल्यू 6, g(2) ची व्हॅल्यू आपण फक्त लिहितोय, g(2) ची व्हॅल्यू बघा 6 आहे। g'(2) ची व्हॅल्यू ही हा g' चा कॉलम आहे आणि g'(2) ची व्हॅल्यू या रो मध्ये बघायची 4 आहे। आता इथे आपल्याला पाहिजे ती f'(6), हा f' चा कॉलम आहे आणि हा 6 चा रो आहे। म्हणजे f' च्या कॉलम मध्ये 6 च्या रो मध्ये जी व्हॅल्यू येणार ती म्हणजे -4 इंटू 4 म्हणजे व्हॅल्यू झाली -16। r'(2) इज इक्वल टू -16 ही व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, rx दिलेला आहे, सिमिलर एक्झाम्पल आहे बघा। rx दिलेला आहे, त्यावरनं g काढायचा आहे, rx डिफाइन केलेला आहे, r'(4) काढायचं आहे। सिमिलरली इथे आपल्याला r' फाइंड आउट करायला लागेल। इथे r' काय होणार, g' येणार आणि नंतर याचा डेरिव्हेटिव्ह बघूया। rx दिलेला आहे, r'(x) बाहेरचं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आधी येणार, g'(3 + 5x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 + 5x, आतल्याचा डेरिव्हेटिव्ह नंतर येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 + 5x। आता 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो त्यामुळे तो आपण लिहित नाही। 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) इज f'(x), म्हणजे आपण बाहेर फक्त f'(x) लिहिणार, म्हणजे इंटू f'(x). आता आपल्याला काढायचे r'(4) म्हणजे x जो आहे तो आपण सगळा 4 ने रिप्लेस करूया। r'(4) इज इक्वल टू g'(3 + f(4) इंटू f'(4). आता बघा, g'(3 + f(4) ची व्हॅल्यू, f(4) ची व्हॅल्यू, हा f चा कॉलम आहे, हा 4 ची रो आहे, f(4) इज 3
and f dash of 4 हा f dash चा कॉलम आहे, f dash of 4 is 5. आता हे म्हणजे झालं g dash of 6 into 5. g dash of 6 हा g dash चा कॉलम, g dash of 6 is 7 into 5. So this is equal to 35. r dash of 4 is equal to 35. एक्झाम्पल कळालं असेल बघा, सोपं एक्झाम्पल आहे. अशीच अजून 2 एक्झाम्पल बुक मध्ये आहेत, तुम्ही सोडवू शकता सिमिलर वे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 5. f dash of 3 तिथे दिलेला आहे बघा. एक्झाम्पल नंबर जे 4 होतं ते टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये होतं, ते फक्त इथे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये दिलंय, एवढंच फरक आहे. बाकी एक्झाम्पल मध्ये काहीच फरक नाही. dy बाय dx काढायचं आहे ऍट x इज इक्वल टू 2. हे जे लिहिलंय ना याचं मिनिंग आहे dy बाय dx ऍट x इज इक्वल टू 2. आता y दिलेला आहे त्याचा हा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, काढूया आपण. आता इथे y डॅश लिहायचं नाहीये, त्याने dy बाय dx सांगितलं, आपण dy बाय dx लिहूया. इज इक्वल टू चेन रूल आहे, बाकी काही नाही, f डॅश g ऑफ x इंटू g डॅश ऑफ x. आता पुढे काय सांगितलंय, dy बाय dx ऍट x इज इक्वल टू 2. ऍट x इज इक्वल टू 2 म्हणजे इथे 2 ठेवायचा, इथे 2 ठेवायचा. आता g ऑफ 2 ची व्हॅल्यू डायरेक्टली दिलेली आहे बघा 3. ही व्हॅल्यू बघा, ही g ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे ती इथे दिलेली आहे. g ऑफ 2 इज इक्वल टू 3. ती फक्त मी इथे सबस्टिट्यूट केलं, वेगळं काही केलेलं नाही इथे, फार मोठं कॅल्क्युलेशन काहीच नाही. नंतर g डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 आहे व्हॅल्यू, ती इथे ठेवूया. f डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू, f डॅश ऑफ 3 इज -1 इंटू 5. सो दिस इज इक्वल टू -5. हे झालं आपलं फायनल आन्सर. तुम्ही बघू शकता पूर्ण एक्झाम्पल सोपं आहे, डिफिकल्ट काही नाही. थोडंसं पहिल्यांदा बघितल्यानंतर कन्फ्युजिंग वाटतं, एकदा सोडवत गेल्यानंतर सगळं सोपं आहे. नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 6 जे आहे असंच आहे, तुम्ही सोडवा. नाही आला तर मला विचारा, माझा ईमेल आयडी आहे, किंवा टेलिग्रामला पण तुम्ही मला फॉलो करू शकता @maths for science चॅनलला. तिथे जरी तुम्ही क्वेरी विचारली तरी मी तुम्हाला सांगेन. तर बघा 7वा एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल काय आहे बघा, फाइंड द x कोऑर्डिनेट ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व y इज इक्वल टू sin 2x minus 2 sin x x वर कंडिशन आहे where dy by dx is equal to 0. बघा इथे y दिलेला आहे आणि आपल्याला x कोऑर्डिनेट इथे काढायचे आहेत, म्हणजे x च्या व्हॅल्यूज आपल्याला इथे काढायच्या आहेत सॉल्व्ह करून. त्याची कंडिशन काय दिली आहे की dy by dx इज इक्वल टू 0 ही कंडिशन दिलेली आहे, म्हणजे स्लोप 0 आहे दिलेला आहे.
आणि त्याच्यावर एक्स वर कंडिशन काय की 0 to 2 पाय मध्ये एक्स असणार. 0 to 2 पाय मध्ये असणार म्हणजे काय, हा झाला 0, हा झाला π/2, हा झाला पाय, हा 3π/2 आणि हा पुन्हा 2 पाय. म्हणजे 2 पाय म्हणजे आपला 360 डिग्री. एक्सच्या व्हॅल्यू ज्या काढायच्या आहेत त्या 0 to 360 डिग्री मध्ये असतील, 0 to 2 पाय मध्ये असतील, एवढ्याच एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. बघूया आपण डेरिव्हेटिव्ह काढूया. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, त्याच्या पुढे फंक्शन आहे 2x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे घ्यायला पाहिजे -2 sin x चा डेरिव्हेटिव्ह कॉस x. आता हा डेरिव्हेटिव्ह 0 दिलेला आहे म्हणजे हे 0 होणार आणि याच्यात तुम्ही बघू शकाल इथे 2, इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे. 2 आपण कॉमन घेऊन लिहूया. 2 cos 2x minus cos x is equal to 0. आता मल्टिप्लिकेशन 0 आहे, एक फॅक्टर 2 आहे म्हणजे हे जे ब्रॅकेट आहे ते 0 असणार. म्हणजेच काय, cos 2x minus cos x is equal to 0. ही कंडिशन या इथपर्यंत आपण येऊन पोहोचलोय. आता याच्यावरून एक्सच्या व्हॅल्यू कशा काढायच्या, तर 11वीला आपल्याला एक फॉर्म्युला झालेला होता बघा, cos a minus cos b. त्या फॉर्म्युलाप्रमाणे हा आपल्याला प्रॉडक्ट करायला पाहिजे. cos a minus cos b काय होता, -2 sin a plus b/2 sin a minus b/2. म्हणजे हे काय होणार, -2 sin a plus b means 2x plus x 3x/2 आणि a minus b 2x minus x means x/2 is equal to 0. म्हणजेच काय मिळतोय बघा, इथे हा 2 गेला, sin 3x/2 is equal to 0 और sin x/2 is equal to 0. आता तुम्हाला माहितीये साइन ची व्हॅल्यू 0 कधी असते, साइन 0 असतो किंवा साइन 2π 0 असतो. बघा इथे साइन इथे 0 असतो, साइन इथे 0 असतो, पुन्हा साइन इथे 0 असतो, साइन इथे 0 असतो. म्हणजे इथे 0 झाला, इथे पाय झाला, इथे 2π झाला, बस झाला आपल्याला इथे. म्हणजे साइनच्या व्हॅल्यू काय मिळत आहेत, 0 मिळत आहेत. म्हणजे 3x/2 काय असणार, आयदर 0 असणार, x/2 0 असणार किंवा काय असणार, 3x/2 ह्या 2π असणार आहेत. सिन्स sin 2π is equal to 0. म्हणजेच काय मिळतं इथे आपल्याला, 3x/2 is equal to 2π. किंवा इथे काय मिळणार आपल्याला, साइन सॉरी ही जी व्हॅल्यू घेतली आपण 3x/2 is equal to 2π, sin 2π is equal to 0 असतो, sin π पण 0 असतो. तर आपल्याला काय मिळतं, ही व्हॅल्यू पुढे जाते बघा, 4π/3 म्हणजे व्हॅल्यू पुढे जाते किंवा sin 4π ही आपल्या 2π पुढे जाते. म्हणजेच काय, त्याचा जो मल्टिपल आहे तुम्ही जर असं बघत असाल, इथे 0 असतो, इथे 0 असतो, इथे 0 असतो, इथे 0 असतो, म्हणजे sin 2π/3 येणार, sin 2π येणार इथे. therefore x is equal to 2π/3. हा इथे 2π and sin 0 is 0. ह्या एक्सच्या 3 व्हॅल्यू आपल्याला इथे मिळतात. ही व्हॅल्यू काय येणार नाही, ही सेकंड सर्कल मध्ये जाते 11वीचा 8 म्हणून इथे काय येणार, 2π/3 येणार. इथे sin π घ्यायचा म्हणजे ते आपोआप होणार, sin 2π/3. ओके.
त्याच्यानंतर आपण बघूया 8वा क्वेश्चन. 8वा क्वेश्चन तुम्हाला ऍक्टिव्हिटी म्हणून आहे. खाली ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे, तुम्ही तुमच्या बुक मध्ये बघा. हिंट बास्केट दिलेला आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला 1 बाय 1 चूज करून लिहायचं आहे. fx दिलेला आहे बघा इथे. x² + 5 gx इज इक्वल टू e⁻x + 3 दिलेला आहे. f ऑफ g ऑफ x हा आपल्याला लिहायचा आहे इथे. इथे फिल इन द ब्लँक्स आहे. आता f ऑफ g ऑफ x म्हणजेच f ऑफ e⁻x + 3. म्हणजे f x वर ऑपरेट झाल्यानंतर काय होतं, त्याचा स्क्वेअर होऊन 5 होतो. आता f जर याच्यावर ऑपरेट झाला तर काय होणार आहे, पुढे याचा स्क्वेअर होणार e⁻x + 3, त्याचा स्क्वेअर होणार आहे +5. आन्सर असं दिलेलं नाहीये, तर तुम्ही पुढे जाऊन बघू शकता. आन्सर त्याने एक्सपांड करून दिलेलं आहे. आपण एक्सपांड करूया. e⁻2x a + b ब्रॅकेट स्क्वेअर ने करायचं आहे. 6 e⁻x + 9 + 5. So this is equal to e⁻2x + 6 e⁻x + 14. हे याचा आन्सर आहे. आणि आन्सर खाली बास्केट मध्ये, हिंड बास्केट मध्ये आहे. त्याच्यानंतर बघा g ऑफ f ऑफ x आहे. सिमिलरली करायचे g ऑफ f ऑफ x. f ऑफ x आहे. हे सगळं तुम्ही मात्र रफ कॅल्क्युलेशन करा, कारण ही ऍक्टिव्हिटी आहे. ते तेवढंच आन्सर आपल्याला लिहायचं आहे. हेच आन्सर आपल्याला लिहायचं आहे. ऍक्टिव्हिटीला तुम्ही फॅमिलियर आहात. g ऑफ f ऑफ x x² + 5. g कसा ऑपरेट होतोय, जे g च्या समोर आहे ते e च्या डोक्यावर जात आहे. म्हणजे हे सगळं e च्या डोक्यावर जाणार. x² + 5 + 3. हे याचं आन्सर झालंय. ते पण बास्केट मध्ये आहे खाली. f' ऑफ x त्याच्यानंतर आहे. f' ऑफ x 2x आहे. सिंपल बघा, हा fx आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x. g' ऑफ x याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सिंपली e⁻x. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ g ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इन टर्म्स ऑफ f अँड g इज f ऑफ g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह. थोडक्यात डेरिव्हेटिव्ह काय येणार, f ऑफ g ऑफ x चा f' g ऑफ x इंटू g' ऑफ x हा डेरिव्हेटिव्ह येणार आहे. बघा तिथे सिंपल आहे ते. त्याच्यानंतर त्याने म्हटले डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ g ऑफ x. आता f ऑफ g ऑफ x आपण इथे काढलेला आहे. बघा इथे f ऑफ g ऑफ x काढलेला आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. तो सिंपल आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काढा. e⁻2x चा डेरिव्हेटिव्ह होणार आहे. याचा डेरिव्हेटिव्ह आहे. f ऑफ g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह आहे. बघा e⁻2x चा डेरिव्हेटिव्ह e⁻2x होणार. ह्या 2x चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायला पाहिजे, जो 2 येणार. मागे लिहिते 6 e⁻x चा डेरिव्हेटिव्ह 6 e⁻x येणार. पुढे 14 चा डेरिव्हेटिव्ह हा 0 येणार आहे. त्यानंतर तोच डेरिव्हेटिव्ह ऍट x इज इक्वल टू 0. बुक तुम्ही समोर ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तोच डेरिव्हेटिव्ह ऍट x इज इक्वल टू 0. आता x इज इक्वल टू जर इथे 0 ठेवला तर हा 2 × 0 म्हणजे 0 होणार आणि e⁻0 होणार. बघा इथे 2 e⁻2 × 0 + 6 e⁻0 म्हणजे हे काय झालं, हा 1 झाला, हा 1 झाला आणि 6 × 8 झालं. तिथे ऍक्टिव्हिटी मध्ये पुढचा जो ब्रॅकेट मध्ये येणार आहे ते आन्सर हे 8 येणार आहे.
त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स. जर हे जसं एफ ऑफ जी ऑफ एक्स विचारलेलं तसं ते विचारलंय जी ऑफ एफ ऑफ एक्स असं विचारलेलं आहे. सिंपल आहे. हे एफ ऑफ जी ऑफ एक्स असेल तर जी ऑफ एफ ऑफ एक्स काय होणार जी डॅश एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. त्याच्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे पुन्हा जी ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे. नेक्स्ट स्टेप जी आहे याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होणार ई रेज टू एक्स स्क्वेअर प्लस 5 ईचा डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज आणि नंतर इंटू याचा डेरिव्हेटिव्ह येणार 2x ओनली. त्याच्यानंतर ऍट एक्स इज इक्वल टू -1 तोच डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स इज इक्वल टू -1 विचारलेला आहे. तर एक्स इज इक्वल टू -1 म्हणजे -1 स्क्वेअर म्हणजे हा 1 झाला प्लस 5 6 झाला आणि हा झाला -2. अशी ही ऍक्टिव्हिटी आहे. इथे एक्सरसाइज पण संपलेला आहे. चेन रूल या एक्सरसाइज पुरता संपलेला आहे. पुढे जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. तुमच्या जे कोण 12वीला तुमचे फ्रेंड्स असतील कझिन असतील त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.